नागपुर में प्रहार जनशक्ति पार्टी के नेता बच्चू कुड्डू ने किसानों की कर्ज माफी को 1 साल लंबे आंदोलन की बड़ी जीत बताया। उन्होंने कहा कि 350 सभाओं, 10-11 दिनों के अन्न त्याग, आंदोलन और नागपुर चक्का जाम ने सरकार पर दबाव बनाया, जिसके बाद कर्ज माफी का फैसला संभव हुआ। कुड्डू ने सफलता का श्रेय प्रहार कार्यकर्ताओं, किसानों, मीडिया और विशेष रूप से उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को देते हुए कहा कि मुख्यमंत्री के साथ बैठकों में शिंदे ने किसानों के पक्ष में मजबूती से बात रखी। हालांकि उन्होंने स्पष्ट किया कि कर्ज माफी से केवल किसानों के सिर का बोझ कम होता है, जेब में पैसा नहीं आता। इसलिए अब उनकी अगली लड़ाई किसानों को फैसले का गारंटी शुदा न्यूनतम समर्थन मूल्य एमएसपी दिलाने की होगी। राजनीतिक सवालों पर बच्चू कुड्डू ने कहा कि मुख्यमंत्री कौन बनेगा ये उनके लिए सबसे बड़ा मुद्दा नहीं है, लेकिन उन्हें विश्वास है कि एक दिन एकनाथ शिंदे फिर मुख्यमंत्री बनेंगे। उन्होंने ये भी कहा कि भाजपा सरकार बनने में शिंदे की बड़ी भूमिका रही है और भाजपा को इस योगदान का सम्मान करना चाहिए। संजय राउत के राजनीतिक बयानों पर तंज कसते हुए कुड्डू ने कहा कि उनकी भविष्यवाणियां कभी सही साबित नहीं हुई। साथ ही उन्होंने देवेंद्र फडणवीस को राष्ट्रीय राजनीति में बड़ी भूमिका निभाने की सलाह देते हुए कहा कि देश में देवेंद्र फडणवीस और महाराष्ट्र में एकनाथ शिंदे का नेतृत्व देखने को उनकी इच्छा है। बोगस बीजों के मुद्दे पर बच्चू कुड्डू ने कड़ा रुख अपनाते हुए कहा कि किसानों को नकली बीज बेचने वाली कंपनियों के जिम्मेदार लोगों को उम्र कैद जैसी सख्त सजा मिलनी चाहिए, क्योंकि एक सीजन खराब होने का मतलब किसान का पूरा साल बर्बाद होना। उन्होंने कहा कि इस मुद्दे को विधानसभा में भी उठाया था और सरकार को कठोर कार्रवाई करनी चाहिए। खरं तर आता कर्जमुक्तीचा हा प्रवास एकंदरीत जो आम्ही वर्षभर चालवला आणि या सगळ्या याच्यामध्ये 29-30 ला कदाचित होणारी कर्जमाफी आपण आज खेचून आणली। यामध्ये आमच्या कार्यकर्त्याचं, शेतकऱ्याचं आणि खास करून मीडियाचं या सगळ्यांचं मी आभार मानेल। आमचे राजूजी शेट्टी असेल, वामनराव चटप असेल किंवा महादेवराव जानकर, नवलेजी असेल, याच्यासह जे प्रहारच्या कार्यकर्त्यांना जे मेहनत घेतली आणि सातत्यानं 1 वर्ष असं नाहीये का एका ठिकाणी आंदोलन केलं, 2 दिवस आंदोलन केलं, आम्ही संपवलं असं नाही। आम्ही वर्षभर हे आंदोलन चालू ठेवलं। 350 सभा, किमान 500-600 किलोमीटरचा पैदल प्रवास, एकूण 10 ते 11 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन आणि त्यानंतर नागपूरचा चक्का जाम। या खऱ्या अर्थानं या टर्निंग पॉइंट ठरला। नागपूर जाम केला आणि सरकारचं तोंड उघडायला सुरुवात झाली। सरकारनं तारीख दिली, त्या तारखेवर सरकारनं कर्जमाफी केली, मुक्ती केली, म्हणून सरकारचा मी आभार मानतो। याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा एकनाथजी शिंदे साहेबांचा आहे। त्यावेळेस मीटिंग जेव्हा आमची सीएम साहेबांसोबत चालू होती तेव्हा अजितदादा पवार, देवाभाऊ फडणवीस आणि एकनाथजी होते आणि तेव्हा एकनाथजीने जो रोल खऱ्या अर्थानं तिथं निभवला तो फार महत्वाचा होता आणि त्यामध्ये मोठा वाटा एकनाथजी शिंदे साहेबांचा आहे। आता तर मी देवाभाऊला पण त्यांचे आभार व्यक्त करेल। आता जुन्या कर्जदार जरी माफ झालं तरी नवीन जर कर्जदार असेल तर त्याला माफी मिळणार आहे। प्रोत्साहन निधीमध्ये काही अटी कमी झाल्या आहे, तरी सुद्धा मला असं वाटतं आता कर्जमुक्तीपेक्षा हमी भावाच्या लढाईला आम्ही सुरुवात करणार आहोत। कारण आखरी कर्जमाफीमध्ये डोक्यावरचा बोजा कमी होते, पैसे खिशात काही येत नाही आणि खिशातले येणारे पैसे सरकार कुठं थांबवते का याच्यावर आम्ही पूर्ण नजर ठेवणार आहोत। हमी भावाची लढाई अधिक मजबूत करणार आहोत आणि त्याच्यासाठी पूर्ण प्लॅनिंग आमचं तयार आहे। त्या पद्धतीने आम्ही समोर जाऊ। घडावंच लागेल, सरकार त्याच्यासाठी आहे आणि सरकारची कधी कधी कान उघडणे सामान्य शेतकरी मजुरासाठी करावं लागतं, ते आम्ही करत राहू। नाही, मला असं वाटतं का आता कोणासाठी मुख्यमंत्री होण्यासाठी चाललंय हे महत्वाचा विषय नाही आहे। पहिले एकनाथजी ज्या भूमिकेनं समोर जात आहे तो विषय आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि एक दिवस पुन्हा एकनाथजी शिंदे साहेबांचा आल्याशिवाय राहणार नाही जाऊन सांग। आणि त्यांची जागा